निर्धन व मध्यमा वर्गीय मरीजों को राहत देने के उद्देश्य से श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन द्वारा स्थापित गंगाधर राव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर का लोकार्पण रविवार 22 मार्च की शाम 6 बजे किया जाएगा। वर्धा रोड स्थित इस अत्याधुनिक केंद्र का उद्घाटन आरएसएस के सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत के हाथों संपन्न होगा। समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, महापौर नीता ठाकरे तथा राज्यसभा सदस्य माया इवनाते इनकी प्रमुख उपस्थिति रहेगी। ऐसी जानकारी आज फाउंडेशन के अध्यक्ष व आमदार संदीप जोशी द्वारा प्रेस वार्ता के दौरान दी गई। मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचा भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे शुभ हस्ते आम्ही केलं होतं। आम्हाला सांगताना अत्यंत अभिमान होतो की 2 वर्षाच्या काळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर बांधून पूर्णत्वास आलेलं आहे आणि याचं आता लोकार्पण येणाऱ्या 22 तारखेला 22 मार्च रोजी रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांचे शुभ हस्ते, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विशेष उपस्थितीत होत आहे। त्याचप्रमाणे आपल्या शहराच्या प्रथम नागरिक माननीय नीताताई ठाकरे, माननीय राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, माननीय मंत्री मंगलप्रभातजी लोढा, माननीय मंत्री पंकजजी भोयर, माननीय मंत्री आशिषजी जयस्वाल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे नागपूर नगरीचे, नागपूर जिल्ह्यातले, विदर्भातल्या अनेक आमदारांचे फोन येतात आहेत। त्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडतो। या सेंटरचं वैशिष्ट्य काय आहे? या सेंटरचं वैशिष्ट्य आणि अभिमान तुम्हाला आणि आम्हाला एकच आहे की संपूर्ण भारतामध्ये या लेवलचं कुठलंही डायग्नोस्टिक सेंटर नाही आहे। माननीय देवेंद्रजींच्या प्रेरणेतून, माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनातून हे सेंटर या ठिकाणी सोमलवाडा वर्धा रोड या ठिकाणी मेट्रो पिलर क्रमांक 83च्या समोर या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये उच्च तंत्राच्या म्हणजे त्यापेक्षा उच्च तंत्राचे कुठलीही MRI मशीन नाही अशा 3 टेस्ला उच्च तंत्राच्या 2 MRI मशीन्स आहेत। 128 स्लाइसची सिटी स्कॅन मशीन आहे। त्याचप्रमाणे सोनोग्राफी 2 मशीन्स आहेत। त्याचप्रमाणे एक्सरे आहे, 25 डायलिसिस मशीन्स आहेत। एवढं मोठं सेंटर, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी सेंटर या ठिकाणी एकाच छत्रीखाली हे सर्व व्यवस्था ज्या आहेत, चाचण्यांच्या व्यवस्था या त्या ठिकाणी आहे। म्हणजे 2 MRI, 2 CT स्कॅन, 2 अल्ट्रासाउंड, 25 डायलिसिस मशीन, पॅथॉलॉजी सेंटर, 1 एक्सरे मशीन, एवढं मोठं सेंटर आहे। आणि याचे दर काय आहे तर बाहेर 7,000चा दर जर MRIचा असेल तर तो बेसिक दर आमच्याकडे 2100 रुपयाचा दर आहे। या ठिकाणी सिटी स्कॅनचा दर 3000 असेल बाहेर, तो आमच्याकडे 900 रुपयाचा आहे। सोनोग्राफीचा दर हा बाहेर जो असेल त्याच्या 25% आमच्याकडे आहे। एक्सरे 200 रुपयामध्ये आहे। डायलिसिस पैसे देऊन बाहेर 3000 रुपयात होतात, जे आपल्या सर्वांना माहीत आहे। अनेकांना 3-3 वेळा आठवड्यात करावं लागतं, महिन्याला 12 वेळा करावं लागतं। जे 3000 3500चे रेट आहे ते आमच्या या ठिकाणी 1600 रुपयामध्ये पेड आणि योजनांमध्ये महात्मा फुले असेल, PM5 योजना असेल, या योजनेमध्ये निःशुल्क स्वरूपामध्ये डायलिसिस आम्ही उपलब्ध करून दिले आहे। 2 मशीन असण्याचा फायदा असा आहे की लोकांना वेटिंग करायची गरज नाही आहे। आणि या ज्या उच्च तंत्राच्या ज्या मशीन आहेत 3 टेस्ला,
बाहेर 32 मिनिट लागत असेल तर आमच्या ठिकाणी 26 मिनिटामध्ये काम होत आहे. त्यामुळे सिटी स्कॅनमध्ये सुद्धा तोच प्रकार, MRI मध्ये तोच प्रकार. डायलिसिसचे 25 बेड आहे. 25 बेड असताना 20 बेड्स हे साध्या पेशंट्स करतात आणि 5 बेड जे आहे ते त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे. ज्यांना इन्फेक्शन असतंय, हिपॅटायटिस असतो, त्यांच्यासाठी बेड अनेक ठिकाणी उपलब्ध नसतात. तर 5 बेड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेले आहे. याचा लोकार्पण आता आहे आणि मध्य भारतातील सर्वात मोठं हे डायग्नोस्टिक सेंटर तुमच्या आमच्या नागपुरात या ठिकाणी उभं राहत आहे. त्या सर्व या सोहळ्याला आपण साऱ्यांनी ग्राउंडवरती ठीक 6 वाजता, आपल्याला माहित आहे पूजनीय मोहनजी भागवत अत्यंत वेळेचे पक्के आहे, त्यामुळे संध्याकाळी ठीक 6 वाजता हा जाहीर कार्यक्रम पावनभूमी म्हणजे डायग्नोस्टिक सेंटरच्या मागे ग्राउंड आहे त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही 3 ठिकाणी करतोय. पहिली व्यवस्था ज्या ठिकाणी एअरपोर्टची लेफ्ट साईडला जागा आहे वर्धा रोडवरती त्या ठिकाणी करतोय. दुसरी जागा मनीषनगर श्यामनगरकडून येणाऱ्या ट्रॅफिक करता त्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे, त्याच्या प्रांगणात करतोय. जयप्रकाश नगर, भेंडे लेआउट, जयताळ्याकडून येणाऱ्यांची सर्वांची व्यवस्था जी आहे ती सोमलवाड्याला प्राथमिक शाळा आहे त्याच्या मागच्या क्रीडांगणामध्ये करतोय. अशी संपूर्ण व्यवस्था आम्ही क्रिएट करतोय. आपल्या सर्वांना विनंती आहे की डायग्नोस्टिक सेंटरला व्हिजिट द्या. आपण उद्याचा एक दिवस आहे, आपण म्हणत असाल त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था करू वाटल्यास, परंतु आपल्या सुप्रसिद्ध मग वर्तमानपत्र असेल, प्रिंट मीडिया असेल, आपलं इलेक्ट्रॉनिक चॅनल असेल, आपले छोटे छोटे बाकी ब्रॉडकास्टचे विषय असतील, छोटे छोटे इलेक्ट्रिक चॅनल जरी असतील तरी त्याच्या माध्यमातून हे सेंटर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा याची आपणाला हात जोडून विनंती करतो. दीनदयाल पंडित दीनदयाल उपाध्याय यांची उक्ती आहे, वाक्य आहे की समाजातल्या अंतिम पंक्तीतील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणे हा खरा विकास आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या माध्यमातून हा खरा विकास तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून शेवटल्या पंक्तीतील शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू. याकरता आपलं सर्वांचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ते आपण करावं, वृत्त प्रकाशित करावं, उत्तम बातमी उत्तम द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. माझ्यासोबत माझे सहकारी आहे, पराग सचिव, सन्माननीय सचिव आहे. सकल समाचार के लिए मुकुंद चौरसिया, नागपुर.